नमस्कार मंडळी. तर आज आपण आपल्या किचनमध्ये इतके छान अगदी मस्त लागणारे थंडी स्पेशल बिना साखरेचे बिना गुळाचे ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत. इथे पहा, अगदी छान झालेले आहेत हे लाडू आणि अगदी पौष्टिक असे हे लाडू आहेत. लहान मुलांसाठी, आजारी लोकांसाठी, इव्हन सगळ्याच लोकांसाठी हे लाडू अतिशय पौष्टिक असे बनणार आहेत. कारण इथं भरपूर असे ड्रायफ्रूट्स वापरून आपण हे लाडू बनवणार आहोत. अगदी हेल्दी असे हे लाडू आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही हे लाडू एकदा नक्की ट्राय करा. तर मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते. तर या पद्धतीनं तुम्ही लाडूची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, खूप छान होतील. वेळ न घालवता सुरुवात करूया. तर इथे हे बदाम आहेत ते मी 50 ग्रॅम घेतलेले आहेत, काजू 50 ग्रॅम घेतलेले आहेत, 25 ग्रॅम सुक्कं खोबरं घेतलेलं आहे. इथे या सूर्यफुलाच्या बिया 25 ग्रॅम आहेत, 25 ग्रॅम भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत, 15 ग्रॅम इथे पिस्ते घेतलेले आहेत आणि 15 ग्रॅम होईल इतके हे अक्रोड घेतलेले आहेत. 10 ग्रॅम इथे खसखस घेतलेली आहे, 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि पाव किलो खजूर घेतलेला आहे. तर खजूर इथे तुम्ही कोणताही घेऊ शकता, फक्त तो मऊ असला पाहिजे. आणि इथे 25 ग्रॅम पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर आपण हे सर्व जिन्नस आहेत ते व्यवस्थित असे मंद आचेवरती भाजून घेणार आहेत. तर सर्वप्रथम आपण इथे बदाम आहेत ते भाजून घेऊया. गॅसचा फ्लेम अगदी मंद करायचा आणि मंद आचेवरतीच आपण हे बदाम आहेत ते अगदी छान खरपूस असे भाजून घेणार आहोत. तर इथे बदाम आहेत ते व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत. जितके आपण छान हे ड्रायफ्रूट्स भाजू तितका छान लाडूला चव येते. तर हे ड्रायफ्रूट्स म्हणजे बदाम आहेत ते भाजून झालेले आहेत, ते एका ताटामध्ये काढून घेऊया. तर त्याच कढईमध्ये आता आपण काजू भाजून घेणार आहोत. तर काजूही अगदी मंद आचेवरतीच भाजून घेणार आहोत. तर एकसारखं आपण हे काजू किंवा बदाम आहेत त्यांना सतत असं हलवत राहिले पाहिजे, जेणेकरून ते सगळीकडनं व्यवस्थित असे भाजले जातील, अजिबात कच्चे राहणार नाहीत. तर अशा पद्धतीने इथे मी काजूसुद्धा इथे पाहू शकताय तुम्ही, त्याला छान बारीक बारीक असे डाग पडलेले आहेत. आता आपण हे काजू भाजून झाल्यानंतर त्याच ताटामध्ये काढून घेऊया. काजू भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये आता भोपळ्याच्या बिया आहेत त्या भाजून घेणार आहोत. तर ह्या भोपळ्याच्या बिया भाजण्यासाठी अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही, पटकन अशा ह्या बिया भाजून होतात. आधीच आपली कढई तापलेली असते आणि ह्यामध्ये आपण ह्या भोपळ्याच्या बिया अगदी पटकन भाजू शकतो. तर इथे पहा, अगदी भोपळ्याच्या बिया आहेत त्या व्यवस्थित अशा भाजून झालेल्या आहेत. ह्याही आपण ताटामध्ये काढून घेऊया. तर भोपळ्याच्या बिया ताटामध्ये काढून झाल्यानंतर आपण यामध्ये सूर्यफुलाचे बी आहेत ते भाजून घेणार आहेत. जर तुम्हाला हे बी आवडत नसतील तर ह्यापेक्षा तुम्ही मगज बी असतात ना ते वापरू शकता. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स इथे आवडतात ते तुम्ही इथे वापरू शकता. तर भोपळ्याचे बी भाजून झाल्यानंतर मी सूर्यफुलाचे बी व्यवस्थित भाजून घेतले आणि तेही एका ताटामध्ये काढून घेतले. तर आता यामध्येच आपण अक्रोड भाजून घेणार आहे. अक्रोड आहेत तेही आपण मंद आचेवरतीच भाजून घेणार आहोत. तर अक्रोड पटकन भाजावेत यासाठी तुम्ही हे अक्रोडचे असे तुकडे लहान लहान करू शकता, म्हणजे ते पटकन भाजले जातात. तर अक्रोडही छान असा व्यवस्थित भाजला गेलेला आहे, तोही आपण ह्याच ताटामध्ये काढून घेऊया. अजून तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट्स वापरायचे आहेत ते तुम्ही वापरू शकता. तर आता आपण इथे पिस्ते भाजून घेणार आहोत. पिस्तेही आपण अशाच पद्धतीनं मंद आचेवरतीच भाजून घेणार आहोत. तर सगळेच ड्रायफ्रूट जे आहेत ते आपण मंद आचेवरतीच भाजायचे आहेत, जेणेकरून ते खमंग असे भाजले जातात. तर पिस्तेही आपण ह्याच ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपण ह्याच कढईमध्ये खोबरं आहे ते व्यवस्थित अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर इथं खोबरंसुद्धा अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजलं गेलेलं आहे. आता यामध्ये आपण तीळ भाजून घेऊया. तर तीळसुद्धा अगदी चटचट उडेपर्यंत आपण भाजायचे आहेत, म्हणजे तिळाचा खमंगपणा जो आहे तो लाडूमध्ये उतरतो. तीळ अगदी खमंग भाजल्यानंतर आपण यामध्ये खसखस आहे ती घालून घेतली आणि आता एकाद मिनिट आपण ही खसखस भाजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. तर आपण हे सर्व भाजून घेतलेलं आहे. हे आपण खोबरं भाजलं होतं ना, यावरतीच तीळ आणि खसखस काढून घेणार आहोत. आणि आता संपूर्णपणे हे जे मिश्रण आहे ते पूर्ण गार करायचं आहे आणि गार झाल्यानंतरच आपण याला मिक्सरच्या भांड्यामधून अगदी ओबडधोबड असं फिरवून घेणार आहोत.
तर सर्व ड्रायफ्रूट आपण इथे मिक्स करून घेतलेले आहेत आणि ह्यामध्येच आता आपण जे खोबरं, तीळ आणि खसखस केली होती तेही ह्यामध्ये आता आपण घालून हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर अगदी छान असं हे मिक्स झालेलं आहे। याचे लाडू अगदी छान होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक होतात। तर मिक्सरच्या भांड्यामधून थोडं थोडं करून आपण हे मिक्सर बंद चालू करत आपण हे फिरवून घेणार आहोत। अगदीच बारीक करायचं नाही, तर अगदी असं भरड आपण यामधून मिक्सरमधून हे वाटून घेणार आहे। जर घरामध्ये वयस्कर लोक असतील तर त्यांना हे इतकं मोठे ड्रायफ्रूट आहेत ते खाता येणार नाही, तर त्यासाठी तुम्ही अगदी याचं पीठ बारीक करून घेतलात ना तरीही चालेल, पण अशा पद्धतीने हे ड्रायफ्रूटचे लाडू खूप छान लागतात। तर आता त्याच कढईमध्ये आपण साधारण 1.5 ते 2 चमचे होईल इतकं तूप घालून घेतलेलं आहे। तूप आपण गरजेप्रमाणे इथे वापरणार आहोत। तर 1.5 चमचा होईल इतके इथे आता मी तूप घालून घेतलेलं आहे आणि हे खजूर आहेत ते आता आपण यामध्ये मेल्ट करून घेणार आहोत। तर तुम्हाला दुसरी पद्धत सांगते, तुम्ही असं सुद्धा करू शकता जर तुमच्याकडे टायमिंग असेल तर। खजूर आहे ना, यामधील संपूर्ण बिया आधी काढून घ्यायच्या आणि मगच खजूर आपण हा मेल्ट करायला कढईमध्ये ओतणार आहोत। तर दुसरी पद्धत म्हणजे हे खजूर म्हणजे जास्तचा वेळ घेतात मेल्ट होण्यासाठी, पण तुमची दुसरी पद्धत सांगते। मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर आपण फिरवून घ्यायचे म्हणजे त्याची पेस्ट तयार होते आणि तुपामध्ये ती पटकन अशी मेल्ट होते, मऊ होते। पण असा वेळ आहे, हे जास्तीचा वेळ घेतात हे खजूर मेल्ट होण्यासाठी। तर माझ्याकडे वेळ होता म्हणून मी ही पद्धत तुमच्याशी शेअर केलेली आहे। तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा खजूर आहे तो मेल्ट करू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामधून तुम्ही अगदी खजूर बारीक पेस्ट करून घेऊ शकता। तर आता ह्या खजुरावरती जे उरलेलं तूप होतं ना, ते संपूर्ण तूप आता मी इथे घालून घेतलेलं आहे। म्हणजे साधारण 1-2 चमचे होईल इतकं मला हे तूप लागलेलं आहे। तर तूप घालून पुन्हा एकदा हे खजूर जे आहेत ते असे परतून घेणार आहोत। खजूरला थोडासा चिकटपणा असतो। खजूर व्यवस्थित इथं मेल्ट झाल्यानंतर संपूर्ण ड्रायफ्रूट्स जे आहेत, ज्याची आपण पावडर केली होती ती संपूर्ण यामध्ये घालून घेतली आणि आता मंद आचेवरती आपण हे परतून घेणार आहोत। तर व्यवस्थित असे हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण ह्या खजुरामध्येच अगदी छान असे परतून घेणार आहे। सगळीकडनं हा खजूर व्यवस्थित यामध्ये मुरला पाहिजे। तर इथे पहा अगदी छान आपल्याला जसं हवं आहे तसं इथं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। जर तुम्हाला हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर अजून तुम्ही ह्याच्यामध्ये 1-2 चमचे तूप घालू शकता। तर इथे हे संपूर्ण मिश्रण मी हाताने असं चोळून एकजीव केलेलं आहे। तुम्हाला अजून जर ह्याच्यापेक्षा जास्त खजूर वापरायचा आहे तर तुम्ही यामध्ये अजून जास्त खजूर वापरू शकता। पण 1/2 किलो खजूर आणि 1/2 किलो हे सगळे मिळून ड्रायफ्रूट्स इथे होतात आणि सगळे मिळून अर्धा किलो इथे लाडूचं प्रमाण होतं। तर अगदी सहजपणे हे लाडू वळता येतात। गोडीला जर तुम्हाला अजून जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून जास्त खजूर इथे वापरू शकता। तर अशा पद्धतीने इथे हे लाडू मी वळून घेत आहे। संपूर्ण लाडू आपण अशाच पद्धतीने वळून घेऊया। एकेकांना थोडं गोडच लाडू लागतात, तर हे जे मिश्रण आहे असं संपूर्ण करून ठेवायचं आणि एवढ्या मिश्रणासाठी तुम्ही 1 वाटीभर गूळ घ्यायचा आणि तो पॅनमध्ये संपूर्ण वितळून घ्यायचा। अजिबात त्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही। गूळ व्यवस्थित वितळल्यानंतर हे संपूर्ण जे मिश्रण आहे आता आपण लाडू वळत आहे हे संपूर्ण मिश्रण त्या गुळामध्ये घालायचं, म्हणजे त्याला कोटिंग पण खूप छान होते। पण आपण बिना साखरेचे आणि बिना गुळाचे असे पौष्टिक लाडू आज बनवत आहोत। तर अशा पद्धतीने सुद्धा हे लाडू खूप छान लागतात। जर गोड हवे असेल तर तुम्ही ती पद्धत सुद्धा वापरू शकता। तर इथे आपले हे लाडू बनून तयार झालेले आहेत। खूप छान असे हे लाडू दिसत आहेत। चवीला तर अगदी छान भन्नाट असे हे लाडू लागतात। चवीपेक्षा म्हणाल तर मुळात हे लाडू जे आहेत ते पौष्टिक आहेत। मुलं असं सुद्धा यातले ड्रायफ्रूट्स जे आहेत ते खात नाहीत, पण अशा पद्धतीने जर आपण त्यांना लाडू बनवून दिले तर ते अगदी आवडीने खातात। आणि थंडीमध्ये तर हे लाडू आवर्जून असे बनवले जातात। तर अशा पद्धतीने तुम्ही लाडू नक्की ट्राय करा, खूप छान होतील। आणि तुम्ही बनवलेले लाडू कसे झाले होते हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन स्वादिष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।